प्राप्त होत आहेत. स्वप्नीलचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाला हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर लॉक ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी. हा विश्वजित ठाकूर ज्याला पाहण्यासाठी गोलंदाज स्वप्नील पुढे सरसावत पद्धत आली. त्याच्या जोरावर एक जोरकस फटका मारला होता. परतीचा अवघड झेल टिपण्याची आशा निर्माण झाली होती. एकेरी धाव ही निघते मैदानावर आपल्या डोळ्यासमोर येत आहे. परत स्वप्नील सज्ज चेंडू हलकेच कट घेतोय. चेंडू जातोय तो फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं. धाव घेण्यासाठी प्रथमतः या ठिकाणी आशिष मेरुलनं पावलं फिरवली होती. विश्वजित ठाकूरनं सांगितलंय ताम कडनं अपेक्षा ही वर्तवली जाते. रिव्हर्स स्वीपचा वापर केला जातोय. जी अपेक्षा वर्तवली होती त्या अपेक्षेनं सत्यात उतरवणारा असा स्विच हिटचा फटका विश्वजित ठाकूर याच्याद्वारे जोडले गेलेत. पुढे सरसावतोय पददलित्य दर्शवतोय. पददलित्याच्या जोरावर उत्तुंग असा फटका डीप लॉंग ऑन सीमारेषे अक्षरशः चिरत जातोय षटकारासाठी विश्वजित ठाकूर. 83 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र प्रयत्न होता तो स्विच हिटचा. हलकीच दात विश्वास कमी उत्साह जास्त. एकेरी धावेसाठी मैदान सोडण्याचा इरादा विश्वजितचा. 84 धावा धाव फलकावर. विश्वजित पुढे सरसावतोय. पददलित्याचा आविष्कार दर्शवतोय. संघासाठी महत्वपूर्ण आवश्यक असलेला षटकार जोरात आपल्या संघाला 90 गाठवतोय. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. प्रेक्षकांचा अलॉट प्रतिसाद या स्पर्धेला कसा मिळतोय हे आपण LED स्क्रीनवर पाहू शकता. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग हा शेष. गोलंदाज विनोद सज्ज होतोय. पुढे सरसावत फटका टोले जंगात टोलविला तर जातोय. चेंडू क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ही त्यांचा पूर्णत्वास येतोय मैदानावर. सर विनोद त्यापासून वाचण्याचा प्रयत्न गोलंदाजामार्फत होतोय. और पे चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय तो विश्वजित ठाकूर याच्या माध्यमातून. षटकारानं धाव फलक हा भरारी घेतोय तब्बल 98 धावा धाव फलकावर. परत एकदा सुरेख असा फटका गोलंदाजाच्या समोर टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी.